नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. आता सर्वांचे 3 रिव्हिजन झाले असतील आणि प्रश्नांकडे वळलेच असतील सर्वजण. त्याच निमित्तानं मीही पेपर जवळ आलाय म्हणून भारतीय संविधान म्हणजेच इंडियन पॉलिटीवरील प्रश्न जे की वारंवार विचारले जातात असे प्रश्न क्विक रिव्हिजनच्या माध्यमातून घेऊन आलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. प्रश्न क्रमांक पहिला, संविधान सभेबाबत खालील विधाने विचारात घ्या. आहे संविधान सभेने मे 1949 रोजी भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली. एकदम बरोबर आहे. आहे संविधान सभेने 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज स्वीकारला. हे पण बरोबर आहे. आणि राष्ट्रध्वज डिझाईन कुणी केला होता तर ते होते पिंगली वेंकटय्या. त्यामुळं पिंगली वेंकटय्याचं नावसुद्धा लक्षात ठेवायचं. राष्ट्रध्वज म्हटलं की पिंगली वेंकटय्या. त्यानंतर आहे संविधान सभेने 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत स्वीकारले. हो, 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीत, त्यानंतर राष्ट्रगानसुद्धा स्वीकृत केलेलं आहे. आणि आहे संविधान सभेने 24 जानेवारी 1949 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केली. ते 24 जानेवारी 1949 नव्हतं, तर ते 24 जानेवारी 1950 होतं, ज्या दिवशी भारतीय संविधान सभेने भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची निवड केलेली होती. आता आपल्याला म्हटलंय की वरील पैकी अयोग्य कथन कोणते, तर ते आहे पर्याय क्रमांक 4 ड हे अयोग्य आहे. यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, भारतीय सभेबाबत योग्य कथने ओळखा. आहे कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली. बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेल्या जागा ह्या 4 मुख्य समुदाय मुस्लिम, शीख, दलित आणि सर्वसाधारण यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विभागल्या जाणार होत्या. हे मात्र चुकीचं आहे, कारण प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी असं त्या वाटप होतं जागांचं. त्यामुळं हे चुकीचं आहे. एकदम बरोबर आहे आणि आपल्याला योग्य कथने विचारले, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, जोड्या लावा संविधान सभेतील समित्या. आता नागरिकत्वासंबंधी तथार्थ समिती ही वरदाचारी हे त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर दुसरी आहे प्रेस गॅलरी समिती, जिच्या अध्यक्षा होत्या उषा नाथ सेन. त्यानंतर तिसरी आहे राष्ट्रीय ध्वज समिती तथार्थ समिती. आता राष्ट्रीय ध्वज समिती म्हटलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत. आणि त्यानंतर मूलभूत अधिकार उपसमिती म्हटले जे.बी. कृपलानी. उपसमिती हे जे.बी. कृपलानी होते आणि मूलभूत अधिकार समिती ही सरदार वल्लभभाई पटेल हे त्याचे अध्यक्ष होते. म्हणजेच यावरून अ ला 3, ब ला 2, क ला 4 आणि ड ला 1 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4, ही संविधान सभा भारताला स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्याचा आणि भविष्यकाळातील राज्यकारभारासाठी एक संविधान तयार करण्याचा आपला दृढ संकल्प जाहीर करते. संविधान सभेने हा उद्दिष्टाचा ठराव कधी संमत केला, तर ते होते 22 जानेवारी 1947 आणि 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टाचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला होता आणि स्वीकारला कधी 22 जानेवारी 1947. या दोन्ही तारखा लक्षात ठेवायच्या, म्हणजे आपला परीक्षेत आलेला एकही प्रश्न चुकणार नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 5, काँग्रेसच्या तज्ज्ञ समितीबाबत योग्य कथने ओळखा. आता काँग्रेसची तज्ज्ञ समिती, त्याबद्दल आपल्याला कथने ओळखायचेत आणि तेही बरोबर.
आहे 8 जुलै 1946 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संविधान सभेसाठी साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमली. हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर आहे जवाहरलाल नेहरू या समितीचे अध्यक्ष होते. कुठल्या? तज्ज्ञ समितीच्या. साहित्य तयार करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञ समिती नेमलेली होती. तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. हे दोन्ही वाक्य एकदम बरोबर आहेत. त्यानंतर आहे के.एम. मुन्शी या समितीचे समन्वयक होते. हे मात्र चुकीचं आहे. आणि बरोबर, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 6. संविधान सभेबाबत योग्य कथने ओळखा. आहे संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी आयोजित करण्यात आली. एकदम बरोबर आहे. 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर हे संविधान सभेचं पहिलं सत्र चाललेलं होतं. त्यानंतर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. एकदम बरोबर आहे. आहे एच.सी. मुखर्जी आणि टी.फी. कृष्णमाचारी यांची संविधान सभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर हे पण एकदम बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व योग्य कथने आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 7. संविधान सभेत खालील मान्यवर सदस्य सहभागी झाले होते. आता कुठले कुठले सदस्य हे संविधान सभेवर सहभागी झाले? तर राजेंद्र प्रसाद हो, सगळीकडे आहे हो, बाबासाहेब आंबेडकर हो, दुर्गाबाई देशमुख हो, मौलाना अब्दुल कलाम हो, हंसाबेन मेहता हो, सरोजिनी नायडू हो, जे.बी. कृपलानी हो. आता हे सर्वच्या सर्व सदस्य संविधान सभेत म्हणजे हजर झाले होते. 211 सदस्यापैकी 9 महिलासुद्धा संविधान सभेत पहिल्या सत्रामध्ये प्रेझेंट होत्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी सर्व. यानंतर प्रश्न क्रमांक 8. तो आहे योग्य जोड्या लावा. 31 डिसेंबर 1947 रोजी प्रांतनिहाय संविधान सभेची सदस्याची संख्या. आता 31 डिसेंबर 1947ची प्रांतनिहाय सदस्याची संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर ही संख्या क्वचितच विचारलेली जाते आणि हा हार्ड कॅटेगरीतला प्रश्न येतो. आता ला आहे मद्रास प्रांत, ज्याची सदस्य संख्या होती 49. त्यानंतर ला आहे मुंबई, ज्याची सदस्य संख्या होती 21. त्यानंतर आहे पश्चिम बंगाल, ज्याची सदस्य संख्या होती 19 आणि मध्य प्रांत व वराड यांची सदस्य संख्या 17 होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 9. कोणत्या वार्षिक ब्रिटिश सरकारने प्रथम संविधान सभेची स्थापना करण्याची मागणी मान्य केली? आता कोणत्या वर्षी विचारले? म्हणजे 1940ला तत्वतः ऑगस्ट ऑफर आली होती, आपल्याला माहीतच आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1940ला तत्वतः ऑगस्ट ऑफरने आपल्या संविधान सभेला मान्यता दिलेली आहे. यानंतर परत एकदा 10वा प्रश्न आहे जोड्या जुळवा, ज्यामध्ये एकीकडे पदाधिकाऱ्यांची नावं आणि दुसरीकडे ते कुठल्या समितीचे अध्यक्ष होते यांचे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर बी.एन. राव, वल्लभभाई पटेल. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की मसुदा समिती, म्हणजेच ला 1. त्यानंतर सर बी.एन. राव म्हटलं की संविधानाचे कायदेविषयक सल्लागार. वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क समितीचे विषयक अध्यक्ष होते. त्यानंतर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या तारखेला संविधान सभेने उद्दिष्टाचा ठराव स्वीकारला? ती होती 22 जानेवारी 1947. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पण यामध्ये आणखीन एक आपल्याला तारीख ॲड करून दिलेली आहे, ती म्हणजे आयोगाने 13 डिसेंबर 1946 रोजी हा उद्दिष्टाचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता. ही सुद्धा तारीख लक्षात ठेवायची. यानंतर प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणती विधाने खरी आहेत?
तर अ आहे 22 जुलै 1947 रोजी संविधान सभेने राष्ट्रध्वज स्वीकारला, बरोबर आहे. आणि राष्ट्रध्वजाचं डिझाईन कोणी केलेलं होतं? पिंगली वेंकटय्या यांनी, जे की आंध्र प्रदेशचे आहेत. त्यानंतर ब आहे 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रीय सभेने राष्ट्रगीताचा स्वीकार केला. हो, बरोबर आहे. 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताचा स्वीकार केला. त्यानंतर क आहे 30 डिसेंबर 1946ला संविधान सभेचे पहिले अधिवेशन झाले. आता पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर 1946 ते 11 डिसेंबर 1946 या दरम्यान झालेलं होतं, म्हणजे क चुकीचं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब योग्य कथने आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 13 भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोड्या कोणत्या आहेत ते ओळखा. अ आहे अमेरिका उपराष्ट्रपतीपद, बरोबर आहे. कॅनडाकडून केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा, एकदम बरोबर आहे. त्यानंतर कॅनडाकडून दुसरी एक गोष्ट घेतलेली आहे, ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. क आहे दक्षिण आफ्रिका, ज्यांच्याकडून राज्यसभा निवडणूक पद्धती स्वीकारलेली आहे आपण. आणि ड आहे आयर्लंडकडून राष्ट्रपतीकडून राज्यसभेचे विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशित पद्धत ही आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की अ, ब, क, ड हे चारीच्या चारही बरोबर आहेत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 14 घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला आणि खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात त्यांचा समावेश होत नाही. एक आहे अनुच्छेद 51 अ नुसार मूलभूत कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्य 51 अ नुसार आहे, पण ते कशाने घेतलेले आहे तर 42वी घटना दुरुस्ती होऊन घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल की एक हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर 368 घटना दुरुस्ती, त्यानंतर अनुच्छेद 352 राष्ट्रीय आणीबाणी आणि अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम आहे. तर आपल्याला असं सांगता येईल की अनुच्छेद 51 ही विस्तृत चर्चा होऊन तरतूद समावेश केलेली आहे, कारण ती अमेंडमेंट ॲक्टनुसार केलेली आहे आणि बाकी सर्व ऑलरेडी बिल्डअप होत्या आपल्या संविधानामध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 1 देता येईल. एक, फक्त एक बरोबर. यानंतर प्रश्न क्रमांक 15 भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीची समितीचे अध्यक्ष कोण होते? आता जेव्हा कायदेविषयक म्हणून भारतीय संविधान भरायचं तेव्हा कोण होतं तर जी.व्ही. मावळणकर, म्हणजेच ग वा मावळणकर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग वा मावळणकर हे भारतीय संविधान परिषदेच्या कार्यविषयक समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 संविधान सभेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅश डॅश रोजी मध्ये तयार केला, तर तो होता ऑक्टोबर 1947 मध्ये आणि दुसरा केव्हा झाला तर ऑक्टोबर 1948 मध्ये. दोन्हीही तारखा सेम आहेत, फक्त इयर बदललेलं आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 17 घटना परिषदेचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेविषयक सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? घटना समितीचे घटनात्मक सल्लागार किंवा कायदेविषयक सल्लागार म्हटलं की सर B.N. राव, बरोबर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 18 संविधान सभेबाबत खालीलपैकी योग्य कथने ओळखा. अ आहे संविधान सभेची निवडणूक जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये संपन्न झाली, बरोबर आहे. त्यानंतर संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 208 जागा जिंकल्या, एकदम बरोबर आहे. मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या, त्याचबरोबर अपक्षाच्या 8 जागा होत्या, बरोबर आहे की. ब ही बरोबर आहे, अ ही बरोबर आहे. आणि एक जागा कोणाच्या होत्या? कम्युनिस्ट पक्ष, कृषक प्रजा पक्ष, त्यानंतर शीख गैर काँग्रेस, त्यानंतर
कोण कोण होते ते 7 पक्ष, त्यापैकी 3 पक्ष मी सांगितले, तुम्ही 4 पक्ष कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 19 या प्रश्नात सुद्धा आपल्याला जोड्या जुळवा दिल्या. एकीकडे संविधान सभेचे अध्यक्ष आणि दुसरीकडे संविधान समिती दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या संविधान समित्या. अ आहे सुकाणू समिती. सुकाणू समिती म्हटलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मूलभूत हक्क उपसमिती म्हटलं. मूलभूत हक्क समिती म्हटलं की सरदार वल्लभभाई पटेल आणि उपसमिती म्हटलं की जे.बी. कृपलानी. त्यानंतर केंद्रीय घटना समिती ही म्हटलं की आपल्याला आठवतं ते जवाहरलाल नेहरू आणि प्रांतिक घटना समिती म्हटलं की मग सरदार वल्लभभाई पटेल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे देता येईल. यानंतर प्रश्न क्रमांक 20 कोणत्या वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथम संविधान सभेची मागणी केली? आता कोणत्या वर्षी मागणी केली असं विचारले आणि यामध्ये आयोगाने प्रश्न दिला आहे की उत्तर दिले की 1935 आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथम मान्य केलेली होती. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा. आणि हे प्रश्न सर्व वारंवार विचारले जातात, त्यामुळे हे प्रश्न पाहूनच जा.